श्री स्वामी समर्थ. आपण करत आहोत घेवड्याची शेंग. खूप छान लागते. ह्यामध्ये मी शेंगदाणे आणि पावटा घातलेला आहे. खूप म्हणजे खूप छान लागते. आपली कढई गरम झालेली आहे. आपण तेल घालणार आहोत. न खाणारसुद्धा इतकी आवडीने खातील की परत परत कराल इतकी छान आणि लवकर होणारी भाजी आहे. तेल घातलं तापलं आहे. आपण थोडंसं हिंग घालणार आहोत. थोडासाच फक्त हिंग. जिरे थोडे. जिरे तडतडले की आपण त्यामध्ये लसूण खोबरं घालणार आहोत. आलं लसूण खोबरं छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये तिखट घालायचं. 2 चमचे तिखट घातले मी आणि चवीनुसार मीठ घालायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ. करायला खूप सोपे आणि लय वेळ लागत नाही. आपण भाजी करत काम करू शकतो. बघा हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ते घालणार आहोत सगळं. घेवड्या शेंग असं खूप छान लागते. मला हे आवडत नव्हते पण असं करायलापासून मी सारखं करते आणि आमच्यात तर सर्व मनापासून खातात. सगळं मिक्स करून घेतलं. आता आपण पाणी घालणार आहोत. जसं हे पावटा जरा लवकर शिजत नाही त्यामुळे आपल्याला परत थोडं पाणी घालायचं आहे. आता थोड्या वेळ झाकण ठेवलं आपण बघा हे शिजली. बघा आपली भाजी झाली होत आलेली आहे. अजून थोडंसं पाणी घालायचं. आता ह्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं 2 चमचे आणि छान मिक्स हे करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. हे बघा आपली भाजी झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी पावटा शिजला आहे ते. शेंगदाणे बी हे झालेले आहेत. हे बघा आता तुम्हाला दाखवते मी पावटा शिजला आहे ते. मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी छान भाजी. हे बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे स्वामींचे रेसिपीचे हे बघा आता आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे बघा. श्री स्वामी समर्थ.